नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची तयारी करत आहोत. म्हणजेच थर्ड टेटची तयारी करत आहोत. तुम्ही सर्वजण फॉर्म भरतही असाल, काही लोकांनी फॉर्म भरला देखील असेल. तर लवकरात लवकर ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि अभ्यासाला लागा. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षेची आपण तयारी करत आहोत. आणि इथे इंग्रजी विषयामध्ये आपण डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच पाहिलेलं आहे. विधानार्थी वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच, प्रश्नार्थी वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच, उद्गारवाचक वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच, आज्ञार्थी वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच, म्हणजे सर्व प्रकारच्या वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच जवळपास आपण संपवून टाकले आणि व्यवस्थितरित्या समजावून सांगितलंय. आजच्या तासिकेमध्ये आपण आज्ञार्थी वाक्यांमध्ये एक प्रकार आहे, लेटने सुरू होणारी वाक्य. ही वाक्य जनरली सजेशन दर्शवितात किंवा एखाद्याचं मत मांडतात किंवा लेटनं सुरू होणारी वाक्य एखाद्याची इच्छा व्यक्त करतात. पुन्हा एकदा पहा, काही आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात, काही इम्परेटिव्ह सेंटेन्सेसची सुरुवात लेट या शब्दाने होते, LET, लेट या शब्दाने. आणि अशी वाक्य सजेशन दर्शवणारी किंवा एखाद्याची इच्छा, मनोकामना दर्शवणारी किंवा एखाद्याचं मनन जे आहे, एखाद्याचं जे मत आहे ते दर्शविणारी वाक्य असतात. अशी वाक्य जेव्हा दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये दिली जातात, अशा वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे आज आपण पाहूया. चला तर मग काय करा, आजच्या टॉपिकचं शीर्षक तुमच्या नोटबुकमध्ये टाका आणि शीर्षक काय आहे, इन डायरेक्ट स्पीच. इन डायरेक्ट स्पीच ऑफ sentences beginning with let. Sentences beginning with LET, let. हे आज्ञार्थी वाक्याचाच प्रकार आहे. आज्ञार्थी वाक्यामध्येच मोडतात ही वाक्य, पण आपण ह्याला असं नाव देऊया, इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बिगिनिंग विथ LET, लेट. लेट या शब्दाने सुरू होणाऱ्या आज्ञार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच. पहा, लेट हा जो शब्द आहे तो एक मुख्य क्रियापद म्हणून देखील काम करतो आणि तो सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करतो. लेटचा अर्थ होतो एखादी गोष्ट करू देणे, अलाव, एखादी गोष्ट, एखादी बाब करण्याची परवानगी देणे किंवा एखादी गोष्ट करू देणे, असा LET लेटचा अर्थ होतो. मग आता पहा, अशा वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात. मित्रांनो, त्या दिवशी प्रमाणे मी काय करतो, तुम्हाला एक लेटचं वाक्य आधी दाखवतो डायरेक्ट स्पीच मध्ये. इथे लिहून देतो, लेट न सुरू होणारं वाक्य दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये. आणि या वाक्याचं जे इनडायरेक्ट स्पीच आहे, आपण नियम पण घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच पण करायचं. याच्यानं काय होईल, तुमच्याकडे नियम पण येतील आणि त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे सांगितलं पण जाईल. आणि ही पद्धत मुलांना खूप आवडत आहे की नाही. चला तर मग काय करा, शीर्षक तर टाकलंच असेल तर पहिल्या नियमाकडे जाऊया. पण पहिला नियम घेण्याच्या आधी मी तिथे वाक्य लिहितो. चला लवकर पहा विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर एक लेट या शब्दानं सुरू होणारं अख्खं वाक्य आहे. तुम्ही पाहू शकता, ही सेड टू मी, ही सेड टू मी, लेट मी आन्सर द क्वेश्चन. त्यानं मला म्हटलं की मला प्रश्नाचं उत्तर देऊ दे. लेट म्हणजे एखादी गोष्ट करू देणे. लेट मी आन्सर द क्वेश्चन. या वाक्याची सुरुवात पहा, दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये हे जे वाक्य आहे, या वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने झाली आहे. या वाक्याकडे कर्ता आहे स्वतःचा, हे बघा, आन्सर नावाचं क्रियापद आहे आणि क्वेश्चन नावाचा ऑब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारे हे दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये वाक्य दिलं जातं. हे आज्ञार्थीचाच प्रकार मी तुम्हाला सांगितलंय. एखाद्याला सजेशन देण्यासाठी, एखाद्याला विश, आपली इच्छा म्हणजे मत व्यक्त करण्यासाठी किंवा एखाद्याचं मत मांडण्यासाठी असं वाक्य यूज केलं जातं. आता या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, तर त्याचा पहिला नियम देतो, तो लिहून घ्या. सगळ्यांनी नोटबुक काढा, नोटबुकमध्ये जवळ घ्यायची नोटबुक आणि त्या नोटबुकमध्ये लिहायचंय. पहिला नियम बघा, पहिला नियम रिपोर्टरचा असेल. पहा, ज्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं त्याला म्हणतात रिपोर्टर. बघा, ही हा रिपोर्टर आहे. ही सेड टू मी. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य कोणाचं आहे, ही त्या तोंडचं आहे. मग ही कोण आहे, रिपोर्टर आहे, कथन करणार आहे. मग ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. आणि नियम आहे, रिपोर्टर जशास तसा राहतो. राईट डाऊन द फर्स्ट रूल. रिपोर्टर जशास तसा राहतो.
रिपोर्टर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज, इट इज द फर्स्ट रूल. पहा, म्हणून मी काय करतो आता ह्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करून दाखवतो. पहिला नियम यूज करतो. पहिला नियम आहे रिपोर्टर जसा तसा राहतो. मी हा रिपोर्टर जसा तसा ठेवला. आता घ्या रूल नंबर 2. आता घ्या रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे? रूल नंबर 2 हे बघा, हा रिपोर्टर असेल तर रिपोर्टरच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला, हा रिपोर्टर असेल तर या रिपोर्टरच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. आणि हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे त्याच्या बदलाचा नियम आहे नंबर 2. नियम नंबर 2 आहे रिपोर्टिंग व्हर्बचा. तिथे लिहा रिपोर्टिंग व्हर्ब. काय लिहायचं तुम्हाला? रिपोर्टिंग व्हर्ब. आता व्हॉट हॅपन्स विथ रिपोर्टिंग व्हर्ब? रिपोर्टिंग व्हर्बचं काय होतं? व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन रिपोर्टिंग व्हर्ब. तर रिपोर्टिंग व्हर्बचं काय होतं पहा. रिपोर्टिंग व्हर्ब इथे तुम्ही असं लिहा पुढील प्रमाणेच बदलते. काय लिहायचं तुम्हाला इथं? पुढील प्रमाणेच बदलते. रिपोर्टिंग वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग रूल्स. लेटनं सुरू होणाऱ्या वाक्यांवर बरेच प्रश्न आलेले आहेत, बरोबर आहे? जास्त नाहीत पण आलेले आहेत आणि आल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर येणं गरजेचं आहे. चला, रिपोर्टिंग वर्ब पुढील प्रमाणेच बदलते. आता कसं बदल होतो? तर बघा, डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा तुम्हाला दिलं त्यांनी SAID सेड, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये दिलं त्यांनी सेड टू, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये जर तुम्हाला त्यांनी दिलं टोल्ड, आहे की नाही? किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये त्यांनी आस्क्ड दिलं. आस्क म्हणजे विचारणे होते, आस्क म्हणजे सांगणे पण होते, म्हणून इथं येऊ शकते हे. तर डायरेक्ट स्पीच मध्ये जर सेड आलं, सेड टू आलं, टोल्ड आलं, आस्क्ड आलं. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये चेंजेस काय होतात? तर पहा, इनडायरेक्ट स्पीच मध्ये 3 चेंजेस होतील. बघा, याच्यापैकी काय पण येऊ द्या डायरेक्ट स्पीच मध्ये. इनडायरेक्ट स्पीच मध्ये पहिला बदल घ्यायचा तुम्ही सजेस्टेड. सजेस्टेड पहा, लेट न सुरू होणारी वाक्य सजेशन असतात, म्हणून तुम्ही इथं घ्यायचे सजेस्टेड. सजेस्टेडचा अर्थ होतो सुचविले. सजेस्टेडचा मिनिंग काय होतो? सुचविले. किंवा आणखी घेऊ शकता प्रपोज्ड. काय घेऊ शकता? प्रपोज्ड. आणि याचा अर्थ होतो मत मांडलं. बघा, एखादा व्यक्ती काय करतो? आपलं म्हणणं मांडतो, तर याचा अर्थ तोच होतो. मग प्रपोज म्हणजे मत मांडणे, मत व्यक्त करणे. आणि तिसरं येऊ शकतं रिपोर्टिंग वर्ब विशड. विशड, इच्छा व्यक्त केली, कामना केली. याचा मिनिंग काय होतो? कामना. कामना केली किंवा इच्छा व्यक्त केली म्हणू शकता तुम्ही. कामना केली किंवा इच्छा व्यक्त केली. तर अशा प्रकारे रिपोर्टिंग वर्ब जर आलं सेड, सेड टू, टोल्ड, आस्क्ड, तर त्याच्यामध्ये चेंज काय होतो? बघा, एक तर तुम्हाला वाटलं, बघा रिपोर्टिंग वर्ब कसं चेंज होतात? रिपोर्टर कोण आहे, लिसनर कोण आहे, किंवा रिपोर्टरनं लिसनरला म्हटलंय काय, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा अर्थ काय, यावर नुसार तुम्ही सजेस्टेड घेऊ शकता, प्रपोज्ड घेऊ शकता किंवा विशड घेऊ शकता. यांच्यापैकी काय पण येऊ द्या, सेड येऊ द्या, सेड टू येऊ द्या, टोल्ड येऊ द्या, आस्क्ड येऊ द्या. आपल्या वाक्याच्या मिनिंग नुसार कोण म्हणालं, कोणास म्हणालं, काय म्हणालं, याच्यानुसार तुम्ही काय करू शकता? त्यानं व्यक्त केलेल्या भावनेनुसार सजेस्टेड घ्या. तुम्हाला वाटलं ते सजेशन आहे, सुचविणे आहे, तर सजेस्टेड घ्या. तुम्हाला वाटलं त्यांना मत म्हणायला, तर तुम्ही प्रपोज्ड घ्या. तुम्हाला वाटलं त्यांना आपली इच्छा किंवा कामना व्यक्त करायला, तर तुम्ही विशड घ्या. समजलं? चला, तर हे होतं रिपोर्टिंग वर्ब बद्दल. आता जाऊया आपण लिसनर मध्ये काय चेंजेस होतो याच्याकडे बघायला. चला, हे एवढं लिहून घ्या. चला पटकन. आता बारी कोणाची हो? लिसनरची. आता हे जे सजेस्टेड टू आहे की नाही, आधी आता चेंज करतो वाक्य. बघा, ही सेड टू मी लेट मी आन्सर द क्वेश्चन. तो मला म्हणाला, मला या प्रश्नाचं उत्तर देऊ दे, मला या प्रश्नाचं उत्तर देऊ दे. पहा, याचे तुम्ही इथं मग काय गोष्टी त्या रिपोर्टिंग वर्ब, त्यानं मत व्यक्त केलं, ही प्रपोज्ड किंवा ही विशड झालं. आणि काही सूत्र नसेल तर सजेस्टेड लिहिलं ते चालतं. त्यानं सुचवलं, पहा त्यानं सुचवलं की मला काय करू दे, या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही इथं सेड टू करून टाकून बघा, तुम्हाला वाटत आहे का हा त्याचं मत मांडत आहे, लेट मी आन्सर द क्वेश्चन, तर तुम्ही इथे लिहा विशड, सॉरी प्रपोजल लिहा. आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांना त्याची इच्छा व्यक्त करायला, तर विशड लिहा. चला तुमच्या मनावर. मग मी इथं काय पण लिहू शकतो, मी मत मांडलं लिहितो, ही प्रपोज्ड, त्यानं त्याचं मत मांडलं. चला, आता ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. चला, मग लिसनर जशाच तसा राहील. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातील.
आता बघा लिस्नरचं काय होतं ते सांगतो म्हटलं तुम्ही तुम्हाला, आणि दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाते तिथं काय कंजक्शन येते ते सांगतो. लिस्नरचा चेंज काय होतो तो आधी लिहा. रूल नंबर 3 लिहा बरं. लिस्नरचं काय होतं? लिस्नर जो आहे, लिस्नर म्हणजे ऐकणारा जो आहे, ऐकणारी जी व्यक्ती आहे त्यात कोणताच बदल होत नाही. तिथे लिहा लिस्नर जशा तसा राहतो. हा नियम किती सोपा आहे पहा. जशा तसा राहतो. लिस्नर रिमेन द सेम, इट डज नॉट चेंज. झालं, म्हणून मी जशा तसा ठेवला. आता बारीक कोणाचे? डबल इन्व्हर्टेड कॉमाची, दुहेरी अवतरण चिन्हांची. आणि एव्हरीबडी नोज दॅट double inverted commas are removed and at the place of comma we take conjunction. सगळ्यांना माहित आहे दुहेरी अवतरण चिन्ह काढली जातात आणि या स्वल्प विरामाच्या जागी कंजक्शन घेतो आपण. काय घेतो? कंजक्शन. आता दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकून स्वल्प विरामाच्या जागी कंजक्शन आपण घेतो. मग कंजक्शन घ्यायचं कोणतं? त्या कंजक्शनचा मी देतो नियम इथं. तिथे लिहा दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात, निघून जातात. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी, व स्वल्प विरामाच्या जागी असं म्हणायचं. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी असं लिहायचं सगळ्यांनी आणि असा बांध दाखवायचा त्याच्यासमोर. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी. डबल इन्व्हर्टेड कॉमास आर रिमूव्ड अँड ऍट द प्लेस ऑफ कॉमा. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी म्हणायचं. आणि आता इथं घ्यायचा पहिला नियम. काय होतं त्या स्वल्प विरामाच्या जागी? पहा, टू हे कंजक्शन घेतात. पहा, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामामध्ये काय करतात? टू हे कंजक्शन घेतात. कोणतं कंजक्शन घेतात? टू. किंवा आणखी एक नियम आहे, दुसरा नियम आहे दॅट हे कंजक्शन घेतात. बघा दुसरा नियम काय करा, एक तर टू कंजक्शन घ्या नाहीतर दॅट घ्या. आता हे दॅट वाला मी नंतर देतो नियम, तुम्ही एवढंच घ्या. रूल नंबर 1 टू हे कंजक्शन घेतात. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन स्वल्प विरामाजागी टू हे कंजक्शन घेतात. समजलं? दॅट वाला का नाही दिलं? दॅट कंजक्शन का नाही दिलं? दॅट कंजक्शन न देण्याचं कारण असं आहे, दॅट जेव्हा तुम्ही कंजक्शन घेता त्याच्या पुढचे नियम वेगळे आहेत. दॅट जेव्हा कंजक्शन घेता मग पुढचं दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये जे बदल होणार आहेत ते बदल वेगळे आहेत. आणि टू जेव्हा कंजक्शन घेतात तेव्हा बदल वेगळे आहेत. म्हणून आपण आता काय करूया, रूल नंबर 1 मध्ये टू हे कंजक्शन घेतात एवढं लिहा, बाकीचं तुम्हाला सांगतो आता. झालं? आता याच्यानंतरचा नियम घ्या. रूल नंबर 3. आता कोणाचा नियम आहे? बरं चला इथं तुम्हाला दाखवतो चेंज का झाला. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामासाठी टू हे कंजक्शन घेतात म्हटले. बघा मी दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकले, हे डबल इन्व्हर्टेड कॉमास काढले आणि या स्वल्प विरामाच्या जागी, या कॉम्याच्या जागी टू हे कंजक्शन घेतला. झाला? आता त्यानंतरचा नियम, नियम नंबर 5. कोणता नियम? 5. तिथे लिहा रिपोर्टेड स्पीचच्या म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात होणारे बदल, वाक्यात होणारे बदल. तुम्हाला काय लिहायचं तिथं? दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये, डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये जे वाक्य आहे त्या वाक्यात होणारे चेंजेस आपल्याला लिहून घ्यायचे. मग आता तिथे लिहा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल असं ते लिहा, नाहीतर लिहा चेंजेस इन द सेंटेन्स ऑफ डबल इन्व्हर्टेड कॉमास. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल किंवा रिपोर्टेड स्पीच मध्ये होणारे बदल असं लिहा. लिहिलं? चला आता याच्यामध्ये पहिला बदल, जेव्हा तुम्ही टू कंजक्शन घेता तेव्हा बदल वेगळे आहेत, दॅट कंजक्शन घेता तेव्हा बदल वेगळे आहेत. आता मी काय करतो सांगतो. आता टू कंजक्शन घेतलं ना आपण, मग काय होतं पहा. हा पहिला नियम फार महत्वाचा आहे. तिथे लिहा एलईटी लेट हा शब्द, एलईटी लेट. बघा आपल्या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये लेट हा शब्द आहे ना, लेट हा शब्द स्मॉल लेटर्स मध्ये लिहितात, स्मॉल लेटर्स मध्ये लिहितात. बघा हा नियम 5व्यातला पहिला नियम बघा काय,
लेट हा शब्द स्मॉल लेटर्स मध्ये लिहितात. आता हा जो लेट वर्ड आहे त्याला त्यांनी म्हटलं स्मॉल लेटर मध्ये लिहा. मग मी काय करतो, एल जे कॅपिटल आहे त्याला मी फक्त स्मॉल लेटर मध्ये लिहितो, बाकी सगळं अक्षर तुम्ही स्मॉल लेटर मध्येच आहेत. बघा, लेट शब्द काढून टाकायचा नाही, तो घ्यायचा आहे. रूल नंबर 2 कडे या. रिपोर्टेड स्पीचचा आता करता जो आहे, हा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा जो करता आहे याला म्हणतात रिपोर्टेड स्पीचचा करता. रिपोर्टेड स्पीचचा जो करता आहे, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा जो करता आहे, या कर्त्यात होणारे बदल तिथे लिहा. रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये होणारे बदल. काय लिहायचं तुम्हाला तिथं, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये होणारे बदल. चेंजेस इन द सेंटेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल, चेंजेस इन द सेंटेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. जे रिपोर्टेड स्पीचचं वाक्य आहे, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे त्याचा जो सब्जेक्ट असतो त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीचचा कर्ता. हा इथं बघा मी आहे आणि हा कर्ता आहे बरं, तो द्वितीय विभक्तीत आहे. आणि लेट न सुरू होणारी जी वाक्य असतात ना, लेट न सुरू होणारी जी वाक्य असतात, लेट न सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये लेट नंतर येणारा कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो, द्वितीय, सेकंड केस मध्ये असतो, द्वितीय विभक्तीत असतो. लक्षात ठेवायचं, लेट नंतर येणारा शब्द द्वितीय विभक्तीत असतो. आता त्याच्यामध्ये काय चेंजेस करतात, चला लिहून देतो, समजावून पण सांगतो. हा मित्रांनो, तिथं पाचव्यातला दुसऱ्यातला ए नियम घ्या. तिथे लिहा रिपोर्टेड स्पीचचा करता. रिपोर्टेड स्पीचचा करता म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता. रिपोर्टेड स्पीचचा करता मी असेल तर, मी असेल तर. रिपोर्टेड स्पीचचा करता मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. काय म्हटलंय, रिपोर्टेड स्पीचचा करता मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. बघा, रिपोर्टेड स्पीचचा करता मी आहे का, आहे. हा नियम काय म्हणतो, त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. म्हणजे मीची प्रथमा विभक्ती आधी करायची आहे की नाही. मग मी ते करतो, मीची प्रथमा विभक्ती करतोय. बघा, मीची प्रथमा विभक्ती येते आहे, झालं, लिहिलं आहे. बर, पुढे काय म्हणते पहा, आलेली प्रथमा विभक्ती. आलेली प्रथमा विभक्ती, आलेली प्रथमा विभक्ती आय असते. आलेली प्रथमा विभक्ती आय असते, आहे की नाही. बघा, आय आहे. त्यामध्ये रिपोर्टर नुसारच बदल करतात. रिपोर्टर नुसारच बदल करतात. बघा, नियम थोडासा लांबलचक आहे पण तुमच्यासाठी सुविधा करणारा नियम आहे. असे नियम पुस्तकात नसतात. पुस्तकात ज्या भाषेत असतात ती भाषा कशाची किचकट असते तुम्हाला समजेल असं नाही, म्हणून तुमच्या सोयीसाठी थोडासा लेंदी असा लांबलचक असा नियम देत आहे. पण याच्यानं उत्तर मात्र तुमचं करेक्टच येणार आहे. समजलं. चला, रिपोर्टेड स्पीचचा करता मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. आलेली प्रथमा विभक्ती आय असते, त्यामध्ये रिपोर्टर नुसारच बदल करतात. झाला. आणि इथं पुढे लिहा झालेला बदल. झालेला बदल करता म्हणून, करता म्हणून, झालेला बदल करता म्हणून द्वितीय विभक्तीत लिहितात. द्वितीय विभक्तीत लिहितात.
तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना हे रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल आहेत. आता मुलांना सविस्तरपणे सांगतो. इथं काय म्हटलं बघा, रिपोर्टेड स्पीचचा कर्ता मी असेल तर आहे का, मी आहे, त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. केलं, मीची प्रथमा विभक्ती आय आहे, करा प्रथमा विभक्तीत रूपांतर करा, केलं. पुढे काय म्हणते, आलेली प्रथमा विभक्ती आय असते, आहे बघा, मीची प्रथमा विभक्ती आय, त्यामध्ये रिपोर्टर नुसार बदल करतात. आता हा जो आय आहे, आपले आधीचे नियम, वाक्याचा कर्ता आय असताना काय चेंज करायचा ते नियमाना. रिपोर्टेड स्पीचचा कर्ता आय आहे का, म्हणजे मी होता त्याचं प्रथमा विभक्ती केली, आय आलं, मग आय जर असेल तर तो रिपोर्टर नुसारच बदलतो. म्हटलं पहा, रिपोर्टर नुसारच बदलतो. रिपोर्टर कोण आहे, ही आहे, ही म्हणजे कोण आहे, पुरुष. आय म्हणणारा रिपोर्टर पुरुष आहे, तर आयचा बदल. आता पुढे काय म्हणते बघा, तो रिपोर्टर नुसारच बोलतो, मग आय म्हणणारा पुरुष असेल तर आयचा बदल होतो ही. पहा, रिपोर्टर नुसारच बदल करतात, केला, रिपोर्टर नुसार बदल ही झाला. झालं, रिपोर्टर पुरुष असल्यामुळं आयचा बदल ही झाला. पुढे काय म्हणते बघा, झालेला बदल कर्ता म्हणून, बघा हे फार महत्वाचं आहे, झालेला बदल कर्ता म्हणून द्वितीय विभक्तीमध्येच लिहितात, प्रथमा विभक्तीत लिहायचं नाही. आय हा कर्ता लिहायचं नाही. बघा ना, तुम्हाला दिलेलं वाक्य जे आहे त्या वाक्याचा कर्ता कोणत्या विभक्तीत आहे बघा की, तुम्हाला दिलेल्या वाक्याचा कर्ता द्वितीय विभक्तीत आहे. बरं, आणखी गमत सांगतो, लेट नंतर येणारा शब्द नेहमी द्वितीय विभक्तीत असतो, लेट नंतर येणारा शब्द नेहमी सेकंड केस मध्येच असतो. मग आता तुमचं जे वाक्य आहे इंडायरेक्ट स्पीचचं, तिथंही वाक्याची सुरुवात लेट न झाली आहे, मग लेट नंतर तुम्ही इथं आय नाही लिहू शकत, आय प्रथम विभक्तीत झालं म्हणून तुम्हाला, किंवा इथं ही पण नाही लिहू शकत, हा ही पण इथं तुम्ही नाही लिहू शकत, कारण का ही प्रथम विभक्तीत आहे. म्हणून ते काय म्हणते, झालेला बदल, म्हणजे हा जो बदल झालाय आयचा रिपोर्टनुसार, हा जो बदल झालाय, हा झालेला जो बदल आहे, कर्ता म्हणून म्हणजे इंडायरेक्ट स्पीचचा कर्ता म्हणून द्वितीय विभक्तीमध्येच लिहितात. मग याला आपल्याला द्वितीय विभक्तीमध्ये लिहावं लागेल, आणि म्हणून लेट नंतर येणारा शब्द द्वितीय विभक्तीतच असतो, म्हणून त्याला द्वितीय विभक्ती ठेवायचा. बघा, अशा रीतीने ते हिम येईल. आधीच्या वाक्यामध्ये इथं मी शब्द होता, त्याचा इंडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करायला हिम असं असते. बघा, इतकं ते काय असतं, थोडस लेंदी आहे पण सोपंच आहे. तर अशा रीतीनं पाचव्यातला दुसऱ्यातला ए नियम लिहून घ्या, फार महत्वाचा नियम आहे. लेटच्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना जेव्हा तुम्ही टू कंजक्शन घेता, फक्त हीच बाब थोडीशी काय समजायला डिफिकल्ट आहे, बाकी सगळं वाक्य सोपं असतं. जिथं डोकं तुम्हाला लावायचं तिथं फक्त कर्त्याच्या बदलाकडे लावा, बाकी तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाही. मी सांगतो ना तुम्हाला, सगळं वाक्य तुम्हाला सोपं जाईल, आणि हे थोडंसं प्रॅक्टिसने येऊन जातं. झालं, चला मग आता पाचव्यातला दुसऱ्यातला ए नियम घेतला, वाक्याचा कर्ता मी असेल तर. पुढे घेऊया दुसरा नियम, दुसरा म्हणजे बी नियम, पुढचा नियम घेऊया. चला, हा मित्रांनो, हा पाचव्यातला दुसऱ्यातला बी नियम, कर्त्याचा बदल आहे. बघा, कर्त्याचे बदल आपण पाहतो, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये होणारे बदल. इथं काय नियम म्हणतो पहा, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता अस असेल तर, अस म्हणजे इथं जर अस असतं तर त्याचे देखील प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. लिहून घ्या, हे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता अस असेल, अस द्वितीय विभक्तीत आहे ना, त्याचे देखील पहिल्यांदा प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. म्हणजे हे मी तुम्हाला एक चांगली ट्रिक आहे, कर्त्याच्या बदलामध्ये होणारी ट्रिक. तुम्ही काय करायचंय, वाक्याचा कर्ता द्वितीय विभक्ती दिला, त्याचा आधी प्रथमा विभक्ती रूपांतर करा. पहा, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता अस असेल तर त्याचे देखील प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. करा प्रथमा विभक्ती. मग असची प्रथमा विभक्ती काय होते, पहा, फुलस्टॉप द्या इथं. आता त्याच्या पुढे लिहा, आलेली प्रथमा विभक्ती, माफ करा, आलेली प्रथमा विभक्ती, असची प्रथमा विभक्ती ना, असची प्रथमा विभक्ती केली, आलेली प्रथमा विभक्ती काय होते, वी होते. असची प्रथमा विभक्ती WE आहे, वी असते. त्यामध्ये आता बघा, आली प्रथमा विभक्ती वी, आपला कर्ता म्हणून वी आला, त्यामध्ये रिपोर्टर नुसारच बदल करतात. कोणानुसार बदल करायचं, रिपोर्टरनुसार. वाक्याचा कर्ता आय असेल, रिपोर्टरनुसार बदल करतात. वाक्याचा कर्ता वी असेल, रिपोर्टरनुसार बदल करतात. आणि झालेला जो बदल आहे, झालेला बदल कर्ता म्हणून द्वितीय विभक्तीमध्येच लिहितात. म्हणजे आता जो काही बदल होईल रिपोर्टनुसार त्याला परत द्वितीय विभक्तीमध्ये लिहायचंय. चला बरं, हा बी नियम सगळ्यांनी लिहून घ्या. चला पटकन, बी नियम आधीचा होता ए, आताचा आहे बी. आधीचा होता मीचा बदल, आता आहे असचा बदल. चला लिहून घ्या हे. आता त्यानंतर आपण सी नियमाकडे जाऊया. कोणत्या नियमाकडे, सी नियमाकडे. टाका रूल नंबर सी. याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, रूल नंबर टाकायचं आहे.
बघा ए झालं, बी झालं, सी झालं. हे लिहून घ्या आधीचा नियम बी वाला. आता सी नियम. चला लवकर. हा मित्रांनो, आता हा तिसरा नियम पहा. म्हणजे दुसऱ्यातला तिसरा, म्हणजे आपण सी नियम म्हटलंय त्याला. पहिल्याला ए म्हटलंय, दुसऱ्याला बी म्हटलंय, तिसऱ्याला सी नियम म्हटलंय. पहा, रिपोर्टेड स्पीचचा करता म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता, लेट नंतर येणारा करता. यू असेल तर बघा, यू जर करता असेल तर त्याचे देखील प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. बघा, त्याचं देखील काय करायचं, आधी प्रथमा रफ वर्क आहे, त्याचं देखील प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. म्हणजे लेट नंतर येणारा करता द्वितीय विभक्ती असला त्याचं प्रथमा विभक्ती रूपांतर करायचंच. केलं. आणि हे कुठं करायचंय, सगळं इथं, नाहीतर मग रफ पेजवर वगैरे. चला, रफ वर्क म्हणून त्याचे प्रथमा विभक्ती रूपांतर करतात. आलेली प्रथमा विभक्ती यू असते. बघा, यू ची प्रथमा विभक्ती यूच असते. हे लिहा, आलेली प्रथमा विभक्ती यू असते. त्यामध्ये लिस्नर नुसारच बदल करतात. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता यू असेल तेव्हा तो लिस्नर नुसारच बदलतो. पुन्हा एकदा सांगतो, करता आय असेल रिपोर्टर नुसार, करता वी असेल रिपोर्टर नुसार, करता यू असेल, यू दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता यू असेल तर तो लिस्नर नुसारच बदल करतात त्याच्यामध्ये. आता बघा, लिस्नर नुसार बदल करतात आणि झालेला जो बदल आहे, त्या यूचा जो झालेला बदल आहे करता म्हणून, त्याला देखील कशात लिहितात, द्वितीय विभक्तीत लिहितात. पहा, यूची द्वितीय विभक्ती यूच असते. समजलं. पुन्हा एकदा सांगतो, हा नियम पहा. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. आलेली प्रथमा विभक्ती यू असते, त्यामध्ये लिस्नर नुसार बदल करतात आणि झालेला बदल करता म्हणून द्वितीय विभक्तीत लिहितात. व्यवस्थित लिहून घ्या, सविस्तर लिहून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, हे असे जे नियम दिले आहेत कुठेच भेटणार नाहीत. पुस्तकात असतात पण असे नसतात, तुमच्या लेवलला जाऊन सांगणारे. चल लिहून घ्या. आता शेवटचा नियम देतो, डी नियम. आता शेवटचा नियम देतो मित्रांनो, डी नियम. डी नियम काय पहा, रिपोर्टेड स्पीचचा करता, डी नियम पण लिहून घ्या. रिपोर्टेड स्पीचचा करता इतर कुणीही असेल तर, इतर कुणीही असेल तर, इन ब्रॅकेट हिम असेल किंवा हर असेल किंवा इट असेल किंवा देम असेल किंवा कुणाचेही नाव असेल, एखादं नेम असेल इत्यादी करतो. त्यात कोणताच बदल करत नाहीत. त्यात कोणताही बदल करत नाहीत. कोणताही बदल करत नाहीत. बदल करत नाहीत. लिहा बरं. हा नियम पण महत्वाचा आहे. राईट. बघा, याला रेड इंक मध्ये लिहिलंय आणि हा आपला डी नियम होता. काय म्हटलंय, रिपोर्टेड स्पीचचा करता इतर कुणीही असेल तर, म्हणजे हिम असेल, इतर कुणीही म्हणजे कोण, बघा, हिम असेल, हर असेल, इट असेल, देम असेल, कुणाचं नाव असेल, त्यात कोणताच बदल करायचा नाही. जशाला तसं लिहून टाकायचं. समजलं. त्याला प्रथमा विभक्ती सुद्धा करायची गरज नाही. परत द्वितीय विभक्तीत चेंज करायची गरज नाही. सर्वात सोपा नियम डी नियम आहे. चला, तर अशा प्रकारे रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे जे बदल आहेत, लेटच्या वाक्यामध्ये डायस्पीच करताना रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये जे होणारे बदल आहेत मी तुम्हाला सविस्तरपणे दिलेले आहेत. झालं. चला, आता त्यानंतर काय, व्हॉट इज नेक्स्ट. त्यानंतर काय, व्हॉट इज नेक्स्ट. आता आपण पहिला नियम पाहिला पाचव्यातला दुसरा नियम हा होता कर्त्याच्या बदलाचा, तो पण पाहिला. आता पाचव्यातला आपण तिसरा नियम बघूया. हरिओम, हे लिहून घ्या पटकन. पाचव्यातल्या तिसऱ्या नियमाकडे जाऊया. हा, कर्त्याचा बदल आपण इथं ऑलरेडी लिहिला आहे. बघा, कोणते कोणते बदल लिहिलेत आपण. रिपोर्टिंग वर्बचा बदल लिहिला आहे, प्रपोजल लिहिले इथं. टू वगैरे कंजक्शन तुम्हाला माफ करा, इथं घ्यायचं असेल घेऊ शकता प्रिपोजिशन. आणि इथं कंजक्शन म्हणून आलंय, आहे की नाही. त्याच्यानंतर लेट हा शब्द स्मॉल केलाय आपण. नंतर हिम हा शब्द जो आहे तो बदल करून इथं आलाय, मीचा बदल करून हिम आलाय, या मीचा. आता पुढचे नियम आपल्याला घ्यायचे. पटकन हे लिहून घ्या. चला, हरिअप. चला मित्रांनो, आता पाचव्यातल्या तिसऱ्या नियमाकडे जाऊया. पाचव्यातला तिसरा नियम, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यामध्ये जो बदल होतो त्याच्यातला पहिला नियम पाहिलाय, दुसरा नियम पाहिलाय. आता एक मिनिट बघा, पहिला नियम कशात होता, लेटच्या बदलाचा. दुसरा नियम कर्त्याच्या बदलाचा. तिसरा नियम कशाचा आहे आता तो सांगतो. पहा काय आता तिसरा नियम,
उर्वरित वाक्य असं लिहा. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. उर्वरित वाक्य आहे त्याच क्रमाने लिहितात. आहे त्या क्रमाने लिहितात. क्रमाने. उर्वरित वाक्य आहे त्याच क्रमाने लिहितात, है की नाही. व पूर्ण विराम देतात. व पूर्ण विराम देतात. आहे ते बघा, उर्वरित वाक्य आहेत त्या क्रमाने लिहितात व पूर्ण विराम देतात. पण असे करताना वाक्यात एखादे सर्वनाम आल्यास, तुम्हाला माहित आहे एखादं सर्वनाम आलं कर्माच्या जागी, है की नाही. एखादं विशेषण आलं, दर्शक विशेषण किंवा मालकीवाचक विशेषण, किंवा एखादे ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण आल्यास त्यात योग्य तो बदल करतात. त्यात योग्य तो बदल करतात. योग्य तो बदल करतात. तर अशा रीती मित्रांनो लेट न सुरू होणाऱ्या वाक्याचं इंडायफिस संपत. मग आता इथं जे नियम दिला पाचव्यातला तिसरा, तो नियम मी इथं तुम्हाला समजावून देखील सांगतो. पहा काय म्हटलंय, उर्वरित वाक्य. आता हे उर्वरित वाक्य इथं आहे बघा, हे आहे उरलेलं वाक्य, हे आहे उर्वरित वाक्य. आन्सर द क्वेश्चन, हे आहे उर्वरित वाक्य. मग त्या उर्वरित वाक्याचं काय होतं म्हणालंय, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात व पूर्ण विराम देतात. आता मी हे वाक्य जशाला तसं लिहितो आणि पूर्ण विराम देतो. पण इथं काय म्हटलं बघा, पण म्हटलं, ते पण आधी वाचून घेतो. पण असे करताना म्हणजे उर्वरित वाक्य जशा तसं लिहिताना वाक्यात जर एखादं सर्वनाम आलं, कर्माच्या जागी येते बघा, मी येते, अस येते किंवा यू येते, त्याच्यामध्ये बदल करतात. किंवा एखादं विशेषण आलं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं, त्याच्यात बदल करतात. किंवा क्रियाविशेषण आलं, क्रियाविशेषणात दोनच प्रकारचे येऊ शकतात, ऍडवर्ब टाइम किंवा ऍडवर्ब प्लेस, तर त्याच्यामध्ये योग्य ते बदल करतात. म्हणजे वाक्यात कर्माच्या जागी मी, अस, यू यासारखं सर्वनाम आलं त्यात बदल करतात. किंवा वाक्यामध्ये एखादं डेमॉन्स्ट्रेटिव्ह किंवा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं त्याच्यात बदल करतात. किंवा वाक्यामध्ये एखादं ऍडवर्ब आलं, काय ऍडवर्ब टाइम किंवा ऍडवर्ब ऑफ प्लेस, तर त्याच्यात बदल करतात. हे नियम मी वारंवार देत आहे. हे विशेषणाचे, क्रियाविशेषणाचे, सर्वनामाचे बदल प्रत्येक प्रकारच्या वाक्यामध्ये तेच असतात. बरोबर. बघा, विधानार्थी वाक्य असेल, प्रश्नार्थी असेल, उद्गारवाचक वाक्य असेल, आज्ञार्थी वाक्य असेल, अशा वाक्यांमध्ये यापैकी कोणतं जरी सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण आलं तर बदल करावे लागतात. आणि बदल तेच आहेत तुम्हाला जे मी दिले होते, है की नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत नाही बदल, त्यांच्यासाठी मी सांगत आहे वारंवार की स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो पहा. बरोबर आहे. चला, आता याच्यानंतरच्या तासिकांमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काय करणार आहे, फाइंडिंग एरर किंवा चला कॉम्प्रिहेन्शन किंवा ते क्लोज टेस्ट यासारखे जे टॉपिक आहेत ते घेणार आहे. चला लवकर. आता लेटच्या वाक्याचे इंडायफिस कसं करायचं याचे सगळे नियम तुम्हाला दिलेत. आणि आता इथं जे सांगितलं पाचव्यातला तिसरा नियम तो मी इथं समजावून सांगतो. उर्वरित वाक्य हे आहे, आन्सर द क्वेश्चन. मग मी इथे लिहितो आन्सर द क्वेश्चन. आणि त्याने काय म्हटलं होतं त्याच्यानंतर, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, पण असे करताना वाक्यात कोणतं विशेषण आलं असेल तर आलंच नाही विशेषण, कर्माच्या जागी कुठलं सर्वनाम पण आलं नाही. मग काय म्हटलं, क्रियाविशेषण आलं तर क्रियाविशेषण पण आलं नाही. मग आलं असेल तर त्याच्यात बदल करा म्हटलंय, पण आलंच नसल्यामुळे काही बदल नाही. तर हे बघा, या वाक्याचं अशा रीतीने इंडायफिस करतात. हे जे डायरेक्ट स्पीचचं तुमच्या समोर वाक्य आहे, हे बघा, हे त्याचं इंडायफिस असं करतात. वाक्य होतं ही सेड टू मी लेट मी आन्सर द क्वेश्चन. याचं इंडायफिस झालं ही प्रपोज्ड मी टू लेट हिम आन्सर द क्वेश्चन. पहा, तो मला म्हणाला, ही सेड टू मी लेट मी आन्सर द क्वेश्चन, मला प्रश्नात उत्तर देऊ दे. तो मला म्हणाला, मला प्रश्नात उत्तर देऊ दे. याचं इंडायफिस होते ही प्रपोज्ड मी, त्यानं मत मांडलं काय, टू लेट हिम आन्सर द क्वेश्चन, की त्याला प्रश्नात उत्तर देऊ दे. तर अशा रीतीनं वाक्याचा अर्थ बदलत नाही, फक्त म्हणजे काय म्हणतात त्याला, वाक्याचा थोडासा काळ बदलतो. जर वाक्य जर काळ बदलण्यासारखं असेल तर बाकी काही शब्दांमध्ये चेंजेस होतात, अर्थ मात्र तो ठरतो, आहे की नाही. अशा रीतीनं डायफिसचा आपण इंडायफिस करू शकता लेटच्या वाक्याचं.
चला मग आता मी या आधीच्या परीक्षांमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इथे देतो. 4 ते 5 क्वेश्चन आहेत, त्याचं इंडिया फिश आपण करूया. तुम्ही सुद्धा करू शकता कारण का तुमच्याजवळ आता नियम आहेत. चला लवकरात लवकर चला, हे लिहून घेतलं असेल तुम्ही. हा मित्रांनो, हे दोन्ही वाक्य पहा. पहिलं वाक्य बघा, दुसरं वाक्य बघा. बघा या दोन्ही वाक्यांचं आपल्याला इंडिया फिश करायचं. या पहिल्या वाक्याचं सुद्धा आणि या दुसऱ्या वाक्यात सुद्धा. या दोन्ही वाक्यांची सुरुवात पहा, इथं लेटनच झालेली आहे. मग अशी वाक्य येतात, अशा वाक्यांचं आपल्याला इंडिया फिश करायचं आहे. समजलं? मग आता पहिल्या वाक्याचं इंडिया फिश पहा. नियम तुमच्याजवळ ठेवा, तुमच्या समोर नियम ठेवा आणि ते नियम फॉलो करा. रूल नंबर 1 बघा. रूल नंबर 1 काय? रूल नंबर 1 बघा, इंडिया फिश करत आहोत आपण या वाक्याचं. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहतो. मग या वाक्याचा रिपोर्टर गोपाल आहे. गोपाल टोल्ड मी, गोपाल मला म्हणाला, लेट्स गो टू द मार्केट इन माय कार. माझ्या कारमध्ये मार्केटला जाऊया. म्हणजे गोपाळच्या तोंडचं वाक्य आहे. ज्याच्या तोंडचं वाक्य आहे त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. टोल्ड हा शब्द रिपोर्टिंग वर्ब आहे. मग रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. आणि वाक्य बघा बरं कसं झालंय, वाक्य लेट न सुरू झालंय. गोपाल टोल्ड मी, गोपाल मला म्हणाला, लेट्स गो टू द मार्केट. आता गोपाळच्या तोंडचं वाक्य आहे, मग लेट न सुरू होणार वाक्य आहे, तर मग इथं टोल्ड निघून जाईल, इथं सजेस्टेड येईल. लेट्स गो टू द मार्केट. गोपाल म्हणालाय चला माझ्या कारमध्ये मार्केटला जाऊया. मग हे गोपालची इच्छा बी असू शकते, नाहीतर गोपालनं सुचवलं देखील असू शकतं, किंवा हे गोपालचं मतही असू शकतं. मी इथं सजेस्टेड घेतो. पहा तुमच्या म्हणून काहीच आठवण गेलं तर सजेस्टेड घेत राहा. लेटच्या वाक्यामध्ये जर तुम्हाला कळला गेलं की विषय घ्यावं का प्रपोजल घ्यावं, नेहमी सजेस्टेड घेत द्या. गोपाळ सजेस्टेड झालं. आता लिस्नर जशा तसा राहतो. गोपालनं मला सुचवलं, घेतलं लिस्नर. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी बघा चौथा नियम दिलाय. स्वल्प विरामाच्या जागी बाण दाखवलाय आणि रोमनांकात 1 दिले 2. काय ते कंजक्शन म्हटलंय 2. मग इथं 2 पण कंजक्शन घेता येते, दॅट पण घेता येते, पण सध्या मी तुम्हाला 2 ची पद्धत शिकवली म्हणून 2 इथं घ्या. घेतलं. आता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. 5वा नियम दिला तुम्हाला. लेटच्या वाक्यात होणारे बदल, रिपोर्टेड स्पीच मध्ये जे वाक्य दिले त्याच्यात होणारे बदल. आता त्या वाक्याचा करता कोण आहे? लेट आहे. मग आता तुम्हाला 5व्यातला पहिला नियम दिलाय. लेट हा शब्द वाक्यात घेतात पण तो स्मॉल लेटर मध्ये. आधी तो कॅपिटल लेटर मध्ये असतो, पहिला अक्षर कॅपिटल असतं, त्याला स्मॉल लेटर मध्ये घेतात. चला घेतलं. आता याच्या पुढे जाऊया. आता तुम्हाला काय म्हटलंय? वाक्याच्या कर्त्यात होणारे बदल. दुहेरी अवतरण चिन्हामधील वाक्यात होणारे, वाक्याच्या कर्त्यात होणारे बदल. वाक्यामध्ये करता मी असेल तर बदल होतो, अस असेल तर बदल होतो, यू असेल तर बदल होतो. वाक्यामध्ये करता कुठे आहे बघा. मी वगैरे दिसायला का नाही, अस वगैरे दिसायला का नाही, यू वगैरे दिसायला का नाही. तर मित्रांनो तुम्हाला या वाक्यात करता दिसणार झालाय, पण एक लक्ष द्या, इथं काय दिलंय बघा, लेट्स दिलंय. इथं लेट्स दिलंय. लेटच्या नंतर अपॉस्ट्रॉफी एस आहे. तर इथं करता दिसत जरी नसला तरी तो इथं आहे. लेट अधिक अस या दोघांचं, लेट अधिक अस या दोघांचं शॉर्ट फॉर्म असतं लेट्स. आणि म्हणून तुम्हाला जरी वाक्यामध्ये करता दिसत नसला तरी अशा वाक्यांमध्ये लेट्स ने सुरू होणाऱ्या वाक्यांमध्ये करता अस असतो. करता कोण असतो? अस असतो. मग तुमच्या वाक्याचा करता अस असेल तर आता काय करायचं? मी तुम्हाला 5व्यातला दुसरा नियम दिलाय कर्त्याच्या बदलाचा. 5व्यातला दुसरा जो नियम आहे तो कर्त्याच्या बदलाचा आहे. तुम्हाला काय सांगितलंय? रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता अस असेल तर आहे का? यस आहे. त्याला वाटलं तुम्ही इथे लेटच्या जागी अस असं घेऊ शकता. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता अस असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. काय करतात म्हटलंय? प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. असची प्रथमा विभक्ती करा बरं. असची प्रथमा विभक्ती होते वी. झालं. तिथं म्हटलंयच झालेला बदल वी असतो बघा. आलेली प्रथमा विभक्ती काय असते? वी असते म्हटले. आली त्यामध्ये रिपोर्टर नुसार बदल करतात म्हटले. या प्रथमा विभक्तीमध्ये या वी या शब्दामध्ये रिपोर्टर नुसार बदल करतात. रिपोर्टर कोण आहे? गोपाल आहे, पुरुष आहे. वी म्हणणारा पुरुष असेल किंवा वी म्हणणारी स्त्री असेल तर त्याचा बदल होतो दे. काय हो बदल घ्यायचं म्हटलं दे. पण आता झालेला बदल काय? वीचा झालेला बदल दे आहे तर त्याचं
सेकंड केसमध्ये रूपांतर करतात. झालेला बदल आहे की नाही, वी रिपोर्टनुसार बोलतो, मग त्याच्यामध्ये बदल होतो दे. झालेला बदल जो आहे हा आहे त्याला द्वितीय विभक्तीमध्ये लिहितात. लेटच्या नंतर येणारा करता असं प्रथमा विभक्तीत घ्यायचा नाही. दे हा शब्द तिथं घ्यायचा नाही. जरी तिथं दे आला बदल तर त्याला द्वितीय विभक्तीमध्ये लिहायचं. देची द्वितीय विभक्ती काय, देम. देची द्वितीय विभक्ती तिथे लिहायची टू लेट देम. हा बर. आता पुढचं वाक्य जे आहे ना आहे त्या क्रमाने लिहा. गोला गो, टू ला टू. झालं. उडीद वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. आणि लिहितो मी वाक्यात आहे त्या क्रमाने लिहितो. द ला द. चला इथे लिहू का, चला. मार्केटला मार्केट. आता थांबा, इने हे प्रिपोशन आहे का लिहा. नंतर मी तिथे नियम काय दिलाय, वाक्यात एखादं विशेषण आलं असेल तर इथं विशेषण आलं बघा, मालकी वाचक विशेषण आलंय. माय हा शब्द आलाय. माय म्हणजे माझा, माझी, माझे, माझं, माझ्या. मग इथं मालकी वाचक विशेषण आलंय. वाक्यामध्ये एखादं विशेषण आलं असेल तर ते रिपोर्टनुसार बोलते. रिपोर्टर कोण आहे बघा, माय हे विशेषण आलं असेल तर ते रिपोर्टरनुसार बोलते. रिपोर्टर जर पुरुष असेल तर, माय म्हणणारा पुरुष असेल तर मायचा बदल होतो हिम. माय म्हणजे मला आणि हिम म्हणजे त्याला. मग इथं बदल करा त्याचा. हिम असा बदल करा, योग्य तो बदल करा. हा हे बदल माहीत असले पाहिजेत. आणि हे सगळे बदल मी तुम्हाला यापूर्वीच्या तासिकांमध्ये दिले आहेत आणि त्या तासिकांचे सगळे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं कारला कार शब्द घ्या. तर अशा रीतीनं तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंड स्पीच करू शकता. पहा, या पहिल्या वाक्याचं इंड स्पीच असं होतं. या पहिल्या वाक्याचं इंड स्पीच असं होतं. आता या दुसऱ्या वाक्याचं इंड स्पीच करूया. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर दशाचा राहतो. नीता रिपोर्टर आहे, दशाचं ठेवलं. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. की रिपोर्टिंग वर्ब सेड आहे, पण तुम्हाला सांगितलं रिपोर्टिंग वर्ब सेड असो, सेड टू असो, टोल्ड असो, तो दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. वाक्य जर लेटवाला असेल तर तुम्हाला सांगितलंय तर वाक्य आधी वाचा, कोण म्हणालं, कोणास म्हणालं, काय म्हणालं, यानुसार रिपोर्टिंग वर्ब घेऊ शकता तुम्ही. लेट मी सी हाऊ प्रज्ञा परफॉर्म्स इन हर प्री बोर्ड एक्झाम. मला बघू द्या की प्रज्ञा तिच्या प्री बोर्ड एक्झाम मध्ये कसं परफॉर्मन्स करते, आहे की नाही. तर मग आता या वाक्याचं इंड स्पीच करायचं. इथं तुम्ही काय करू शकता, नीताच्या नंतर सेडच्या जागी तुम्ही विशड घेऊ शकता, सजेस्टेड घेऊ शकता किंवा प्रपोजल घेऊ शकता तुमच्या मनावर. हा काय हरकत नाही. आणि काही सूचना केली तर सजेस्टेड घेत राहा नेहमी. पहा सजेस्टेड. आणि तिनं जर तिथं मत मांडत असेल तर तुम्ही म्हणू शकता प्रपोज्ड. तिनं तिथं मत मांडलं, नीता प्रपोज्ड. नीतानं तिचं मत मांडलं, म्हणून व्यक्त केलं. झालं. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात, स्वल्प जागी टू हे कंजक्शन येतं. वाक्यामध्ये लेट हा शब्द आहे, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल आय एल, त्याला स्मॉल लेटर मध्ये देतात. झालं. आता वाक्याचा कर्ता मी असेल तर, पाचव्यातला दुसऱ्यातला ए नियम, वाक्याचा कर्ता मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. मग याची प्रथमा विभक्ती करा बरं. आलेली प्रथमा विभक्ती आय असते, त्यामध्ये रिपोर्टर नुसार बदल करतात. नियम दिला की नाही पहा, पाचव्यातला दुसऱ्यातला ए नियम. आता रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता बघा मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्ती रूपांतर करतात. आलेली प्रथमा विभक्ती आय असते, त्यामध्ये रिपोर्टर नुसार बदल करतात. रिपोर्टर बघा पुरुष आहे का स्त्री आहे, नीता आहे. पहा रिपोर्टर कोण आहे, नीता आहे, महिला आहे, स्त्री आहे. आय म्हणणारी महिला असेल तर आयचा बदल काय होतो, यशाची सी. आणि झालेला बदल इथं जशाला तसा असा नाही द्यायचा. का तर लेट नंतर येणारा करता द्वितीय विभक्तीत असतो आणि म्हणून इथं सी ची नेहमी द्वितीय विभक्ती लिहा. झालं. चला, लेट नंतर झालं. आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात म्हटले. शेवटचा नियम, पाचव्यातला तिसरा नियम, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात व पूर्णविराम देतात. पण असे करताना वाक्यात एखादं विशेषण आलं, क्रियाविशेषण आलं किंवा सर्वनाम आलं कर्मचारी तर त्याचा बदल करतात. बघूया काय आलंय का इथं बघा, बघूया काय काय झाले बदल. सी क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्याच्यात बदल करू नका, कारण का आज्ञार्थी वाक्य आहे, लेटवालं वाक्य आज्ञार्थी असतात, त्याच्यामध्ये मुख्य क्रियापदाचे मूळ रूप येतात. इथं जसं आपण गोचा काही चेंज केला नाही आधीच्या वाक्यात, तसं इथं सीचा आपण काही चेंज करू नका, सीला सी लिहा. हाऊ मध्ये काही चेंज होणार नाही, हे काही प्रश्नार्थी वाक्य नाही. प्रज्ञा विशेष नाम आहे, त्याच्यातही काही बदल होणार नाही. परफॉर्म्सला परफॉर्म्स लिहा, त्याच्यानंतर इनला इन लिहा. हर हा शब्द जो आहे त्याच्यातही काही चेंज होणार नाही.
आणि पुढे काय होतं प्री बोर्ड, याच्यातही काही चेंज होणार नाही, म्हणजे चेंज व्हायसारखं कोणी आलंच नाही, है की नाही. हे विशेषण आहे, मालकीवाचक विशेषण आहे, पण माय हा शब्द नाही हा, किंवा हा युअर हा शब्द नाही, किंवा आवर हा शब्द नाही, म्हणून इथं काही चेंज होणार नाही. तर अशा प्रकारे डायस्पीच इंडायस्पीच करताना दुसऱ्या वाक्यामध्ये हे चेंजेस होतील. काय झाले, कसे झाले चेंजेस डिटेलमध्ये सांगितलंय. समजलं असेल तर चांगलीच गोष्ट, समज नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. चला लिहून घ्या. हा मित्रांनो, हे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य बघा आणि हे चौथ्या क्रमांकाचं वाक्य बघा. पहा, हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं वाक्य पाहून घ्या. चला हरी. तिसरं वाक्य आहे बघा, काय आहे, रिपोर्टर बघा त्याचा. ॲना आहे की नाही, ॲना काय म्हणते बघा. ॲना सेड लेट मी गो आउट फॉर डिनर. ॲना सेड लेट मी गो आउट फॉर डिनर. ॲना म्हणाली मला जेवायला जाऊ दे, है की नाही. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण, संध्याकाळचं जेवण. मग आता पहा, याचे इनडायरेक्ट स्पीच करायचे. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार बदलते. वाक्य लेट न सुरू होणार असेल तर इथं सेड निघून जातं आणि इथं येतं काय, प्रपोज्ड, विश्ड किंवा सजेस्टेड. मी इथं घेतो विश्ड. पहा, ॲना विश्ड, ॲनानं इच्छा व्यक्त केली. दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाका. स्वल्प विरामाजागी काय घेतात, टू हे कंजक्शन घेतात. वाक्यामध्ये लेट हा शब्द कॅपिटल लेटरमध्ये असतो, त्याला स्मॉल लेटरमध्ये लिहितात. झालं बघा, नियम संपले इथपर्यंत. किती नियम संपला, पहिला इथं संपला, दुसरा इथं संपला, वाक्यात लिस्नर नाही म्हणून तो तिसरा संपला. बघा, चौथा नियम दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. स्वल्प विरामाजागी टू कंजक्शन येते. आणि पाचवा नियम दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. आणि पाचव्यातला पहिला नियम, वाक्याचा करता लेट हा शब्द म्हणजे वाक्यामध्ये येणारा लेट हा शब्द स्मॉल लेटरमध्ये लिहितात. लिहिलं. आता पाचव्यातला दुसरा नियम, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल. वाक्याचा करता मी असेल तर बदलतो. पहा, आहे का वाक्याचा करता मी, आहे का. चला, वाक्याचा मी करता असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. वाक्याचा करता मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. आलेली प्रथमा विभक्ती आय असते, त्यामध्ये रिपोर्टर नुसार बदल करतात म्हटलंय. रिपोर्टर कोण आहे, ॲना आहे. ॲना महिला आहे. आय म्हणणारी महिला असेल तर आयचा बदल काय करतात, एसएचसी सी. आय म्हणणारी महिला असेल तर आयचा बदल एसएचसी सी करतात. मग तो सी जो बदल आहे तो इथं जशाला तसं लिहिता येईल का, हो नाही. तर त्याच्यात द्वितीय विभक्तीमध्ये आधी रूपांतर करतात. झालेला जो बदल आहे सी, त्यामध्ये रूपांतर करतात, त्याचे रूपांतर त्याच्यामध्ये बदल करतात द्वितीय विभक्तीमध्ये. सीची द्वितीय विभक्ती येते हर. आता झाला बदल. आणि नंतर काय म्हटलं, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. आता उर्वरित वाक्य कोणतं आहे, गो आउट, नंतर काय फॉर, नंतर आहे डिनर. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. पण असे करताना वाक्यात जर एखादं ऍडजेक्टिव्ह आलं, ऍडवर्ब आलं किंवा प्रोनाउन आलं तर त्याच्यात योग्य बदल करतात. तसं काही आलं नाही म्हणून नो बदल, नो चेंज. आता या चौथ्या वाक्याकडे या. या चौथ्या वाक्याचं इंडायस्पीच करूया. चौथ्या वाक्याचं इंडायस्पीच काय नियम आहे तर, रिपोर्टर ज्याच्यात तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब सेड असेल, सेड टू असेल, टोड असेल, आस्क्ड असेल ते वाक्यानुसार बोलते दुहेरी अवतरण चिन्हातील. वाक्य लेटवाला असेल तर मग काय घेतात, सजेस्टेड किंवा विश्ड किंवा प्रपोजल घेतात. बघूया आपण वाक्य काय. लेट अस पोस्टपोन द पीटीएम टू द थर्ड सॅटरडे ऑफ द मंथ. आता हे त्याचं मतही आहे किंवा त्याचं सजेशन पण आहे किंवा त्याची इच्छा पण आहे. मग आता इथं आपण काय करूया, सजेस्टेड घेऊया. काहीच सुचत नसेल सजेस्टेड घेऊ शकता. तर हे त्याचं सजेशन आहे, सजेस्टेड. पहा, द टीचर सजेस्टेड. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातील. स्वल्प विरामाजागी टू हे कंजक्शन येईल. वाक्यामध्ये लिस्नर नाही म्हणून लिस्नरचा बदल नाही. वाक्यात लेट हा शब्द आला असेल तर त्याला स्मॉल लेटर मध्ये लिहितात. लिहिलं. आता पाचव्यातला दुसरा नियम, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल. वाक्याचा करता मी असेल, अस असेल किंवा यू असेल तर बदलतो. कोण आहे, अस आहे, तो बदलेल. मग काय बदल होतो तर तिथं सांगितलं तुम्हाला मी की असची आधी प्रथमा विभक्ती करतात. दिलेला जो करताय त्याची प्रथमा विभक्ती करा, आहे की नाही. आलेली प्रथमा विभक्ती काय असते, वी असते. आता वाक्याचा करता वी असेल तर कोणानुसार बोलतो, रिपोर्टरनुसार. मग रिपोर्टर कोण आहे पहा. रिपोर्टर बघा इथं कोण आहे, द टीचर आहे. टीचर महिला बी असू शकते, टीचर पुरुष बी असू शकतो. तुम्ही कोणालाही घ्या. आता चला मी इथं काय मानू त्याला, चला एक महिला म्हणून घेऊ त्याला. इथं आला महिला, महिला म्हणून असू शकते टीचर किंवा कोणी असू शकते म्हटलं.
काय घ्या, पुरुष जरी घेतला तरी काय फरक पडणार नाही, पुरुष घ्या किंवा महिला घ्या. बदल काय होईल, दे, THEY दे, झालेला बदल काय येईल, दे. मग आता दे शब्द इथं लिहू शकता का तशा तुम्ही, नाही. दे प्रथमा विभक्तीत आहे आणि लेट नंतर येणारा शब्द द्वितीय विभक्तीत पाहिजे आणि म्हणून इथं देची द्वितीय विभक्ती करा, देम. झालं. हा, प्रथमा विभक्ती जमत नाही, द्वितीय विभक्तीत करावं लागते याला, देम. आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमात लिहितात व पूर्णविराम देतात. उर्वरित वाक्य आहे पोस्टपोन, नंतर काय म्हटलंय, द PTM टू द थर्ड सॅटरडे ऑफ द मंथ. कुठंच विशेषण आलं नाही, कुठंच एखादं क्रियाविशेषण देखील आलं नाही, कुठं सर्वनाम देखील आलं नाही, म्हणून कोणताही दुसरा बदल होत नाही. बघा फक्त एवढे बदल होतात. कोणाकोणाचे झाले, रिपोर्टिंग वर्बचे, दुहेरी अवतरण चिन्हाचे, लेटचे आणि कर्त्याचे. तर अशा रीतीनं आपण लेटने सुरू होणाऱ्या वाक्यांचं एंड हाय स्पीच केलं मित्रांनो. चला आणखी एखादं वाक्य आहे का बघूया. चला हे लिहून घ्या पटकन. चला मित्रांनो, हे 5 वाक्य बघा. आजचं शेवटचं वाक्य आजचं, बरोबर आहे. आणि या वाक्याचं मी एंड हाय स्पीच करून दाखवतो आणि याच्यानंतर आजची तासिका इथे काय होईल, संपेल. समजलं. पायाचं एंड हाय स्पीच कसं करतात. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा ठेवतात. याच्या तोंड कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. ते दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य लेटवाला असेल तर इथं काय येतं, सजेस्टेड, प्रपोजर किंवा विश येतं. इथं त्यानं काय केलंय, सजेस्ट केलंय का नाही, प्रपोज केलंय का नाही, विश केलंय. मग इथं लिहू शकता, आय विशड, मी इच्छा व्यक्त केली. झालं. आय विशड टू मदर, इथं टू घेऊ शकता, टू मदर. हे जे टू आहे हे टू प्रिपोशन म्हणून आलेलं आहे. आय विशड टू मदर, मी माझ्या आईला विश केलं, माझ्या आईसमोर म्हणणं मांडलं, इच्छा व्यक्त केली. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाते. स्वल्प विरामामागे आपलं कंजक्शन असलेलं टू येतं. हे प्रिपोशन आहे आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन जे येतं ते कंजक्शन आहे. आता दुहेरी अवतरण चिन्हामध्ये एक वाक्य आहे, त्या वाक्याची सुरुवात लेटने झाली आहे. वाक्यात मध्ये जर लेट शब्द असेल तर त्याला काढून टाकत नाहीत, त्याला स्मॉल लेटरमध्ये लिहितात, लिहिलं. आता वाक्याचा कर्ता मी असेल तर त्याचे प्रथमा विभक्तीत रूपांतर करतात. आलेली प्रथमा विभक्ती आय असते, त्यामध्ये रिपोर्टरनुसार बदल करतात. रिपोर्टर देखील आयच असेल तर त्याचा बदल आय होतो आणि झालेला बदल इथं लिहितात. मग मला सांगा, झालेला बदल आय आहे की नाही, मग जसा तसं ठेवायचं का, तर नाही, याचा बदल करायचा मी. आणि कर्त्याचे हे जे बदल आहेत तुम्हाला कळत नसतील तर तुम्हाला मी कर्त्यामध्ये होणारे बदल विधानार्थी वाक्याच्या एंड हाय स्पीचच्या वेळेस दिले, ते तिथं पाहून घ्या. चला झालं. आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. उर्वरित वाक्य कसं आहे, गो ला गो, काळ बदलायचं नाही. आउट ला आउट, फॉर ला फॉर, अ ला अ, मूवी ला मूवी. आता वाक्यात एखादं विशेषण आलं असेल तर त्याच्यात बदल करतात. माय हा शब्द विशेषण आहे, मग तो रिपोर्टरनुसार बोलतो. रिपोर्टर आय असेल तर मायचा बदल तोच होतो, काही चेंज होणार नाही, मायचा बदल माहीत होतो. आणि फ्रेंड्सला फ्रेंड्स. तर अशा रीतीनं डायरेक्ट स्पीचचं तुम्ही एंड हाय स्पीच करू शकता. 5 वाक्यांचं, तसं तर 6 वाक्यांचं एंड हाय स्पीच करून दाखवलंय. तर अशा रीतीनं डायरेक्ट स्पीचचं एंड हाय स्पीच करू शकता लेट न सुरू होणाऱ्या वाक्यांचं. ही टूची पद्धत होती. टू कंजक्शन घेऊन कसं आज्ञार्थी वाक्यांचं, लेट न सुरू होणाऱ्या वाक्यांचं एंड हाय स्पीच होती, आपण पाहिलंय. पहा, आणखी एक पद्धत आहे ती दॅटची पद्धत. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाजागी दॅट हे कंजक्शन येतं. ती पण पद्धत मी तुम्हाला शिकवेन. यात एकतर या तासिकेनंतर शिकवेन किंवा कधी वेळ मिळाला तर शिकवेन. झालं, समजलं. तर आता याच्यानंतरच्या तासिकेमध्ये मला काय करायचंय तुम्हाला, तर आता मला घ्यायचंय तुम्हाला एकतर फाइंडिंग एरर हा टॉपिक, नाहीतर क्लोज टेस्ट हा टॉपिक. दोन्हीपैकी कोणता घ्यायचा, कोणता सोयीस्कर होईल आधी घेणं ते मी पाहीन माझ्या सोयीनुसार. आणि याच्यानंतरच्या तासिकेमध्ये 100% मी तुम्हाला फाइंडिंग एरर, स्पॉट द एरर हा जो टॉपिक आहे तो तर घेईन, नाहीतर क्लोज टेस्ट. झालं. तर थांबतो मी इथं. धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ओके.